अर्थ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे. आज माझ्या मायमाऊली बसल्यात. आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाही. असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन. त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे, की तिला 1,500ची किंमत माहितीये, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत. गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये. म्हणजे 20,000 रुपये, 21,000 रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय. महिना 21,000च्या आत. काही काहींनी मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल. आता मात्र माझी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. माझ्या ज्यांचा खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे. आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. आता थोडस या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे. आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा. शेतकऱ्यांना तुम्ही पण काळजी करू नका. तुम्ही म्हणाल काय लाडक्या बहिणी आम्ही काही दोडके भाऊ झालो का? तुम्ही अजिबात नाही. तुम्ही पण लाडक्या, तुमच्याही संदर्भामध्ये सतत आम्ही पंतप्रधानांची, अमित भाईंशी, शिवराज चव्हाणांशी ज्या केंद्रातल्या गोष्टी असतील त्या केंद्राकडनं करून घ्यायच्या, ज्या राज्याच्या गोष्टी असतील त्या राज्याच्याकडनं आम्ही लोकांनी करायच्या. तिथं देवेंद्र असतील, एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असेल, पण याच्यात मंत्रिमंडळातल्या पण कोणी सहकारी मित्रांनी कुठं चुका होऊन द्यायच्या नाही. जो तो लाभ ज्या त्या लाभार्थ्याला मिळाला पाहिजे. मग तो शेवट माणूस असेल किंवा शेवटची माझी लाडकी बहीण असेल, तिला तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. पुढं करणाऱ्यांच्या करता या योजना नाहीत, खऱ्या गरजू लोकांच्या करता, गरजवंतांच्या करता ह्या सगळ्या योजना आहेत. त्याची पण आपण नोंद कृपा करून सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. तर आताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे. तर आपण त्याबद्दल सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडत आहात आणि मला सतत कमेंट करत आहात, तर व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांची करडी नजर. तर त्यांनी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा केलेली आहे. तर अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबद्दल कोणती घोषणा केलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. मला सतत आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर पहा, अजित पवार पुढे म्हणाले की ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत आहे, म्हणजेच महिन्याला 21,000च्या आत वेतन असलेल्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत. तर पहा, 21,000च्या आत वेतन असलेल्या महिलांनाच ही मदत देणार आहोत. म्हणजेच महिलांनी मधल्या काळात ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, की ज्यांना 21,000पेक्षा बी जास्त वेतन आहे त्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर आम्हीही वेळ जाईल म्हणून त्यात फार बारकाईने लक्ष दिले नाही. आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्यांनी गरीब महिलांकरता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये. अतिशय स्पष्टपणे अजित पवार यांनी ते सांगितलेलं आहे की ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये. त्यांनी ही योजना आपल्या गरीब महिलांकरता आहे,
असं आवाहन अजित पवारांनी इथं केलेलं आहे. तर पहा, महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना ही गरजवंत महिलांसाठी आहे. खुरपणीसाठी जातात, ज्या ज्या महिला दुनियाच्या घरातले धुणे भांडी करतात, अशा महिलांसाठी, अशा आपल्या गरीब सर्व बहिणींसाठी ही योजना आहे. तर त्या योजनेचा लाभ त्या महिलांनी इथे घ्यावा, ही असे अजित पवार यांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेबद्दल नेक्स्ट इन्स्टॉलमेंट. तर लाडक्या बहिणींसाठी 3700 म्हणजेच 3700 कोटींचा चेक दिला आहे, असं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की हा 3700 कोटींचा चेक जो आहे तो जानेवारी महिन्यातील आहे. या जानेवारी महिन्यातील जे पैसे आहेत, हा जो हप्ता आहे तो कितवा हप्ता आहे, तर तो 7वा हप्ता आहे. आणि तो आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केला गेला आहे. तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे अजूनही आलेले नाहीत. तर सर्व लाडक्या बहिणींच्या जवळजवळ पैसे आलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर 7वा हप्ता हा येऊन पडलेला आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना 7वा हप्ता अजूनही मिळालेला नाही, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्यांचं नाव सांगायचं आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच हा जो 7वा हप्ता आहे जानेवारीमधील, तो हप्ता मिळावा यासाठी 3700 कोटी म्हणजेच 3700 कोटींचा चेक महिला व बालविकास खात्याकडे दिला असल्याचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी अजित पवार असं म्हणालेले आहेत की गरजवंत महिलांसाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे. ज्या महिलांना खरंच पैशांची गरज आहे, ज्या महिला खुरपणीसाठी जातात, ज्या महिला धुणी भांडी करतात, ज्या महिला 21,000पेक्षा कमी पगार म्हणजेच 20,000, 10,000, 15,000, 6,000 असं ज्या महिला महिन्याने काम करतात, त्या महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना आपण इथे सुरू केलेली आहे. परंतु काय होत आहे, तर इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे 2.5 लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या गरजवंत महिलांनीच यापुढे लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. पहा, ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहेत अशा महिला देखील या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्या 1,500 रुपये हे उचलत आहेत. तर अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता इथून पुढे आपण ज्या वेळेस अर्जाची पडताळणी करत आहोत, ज्या त्रुटी असलेल्या अर्ज आपल्यासमोर येत आहेत, त्याची पडताळणी केल्यानंतर आपल्याला समजत आहे की 2.5 लाखाच्या आत ज्या ज्या महिलांचं उत्पन्न आहे, त्या महिलांना, फक्त त्याच गरजवंत महिलांना यापुढे लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये हे मिळणार आहेत. तर अजित पवार काय म्हणालेले आहेत पहा, विरोधकांनी सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत असा कांगवा केला होता. म्हणजेच विरोधकांनी असं म्हटलं होतं की यांची सत्ता आल्यानंतर लाडकी बहीण जी योजना आहे ती बंद होणार आहे. वचनपूर्ती करणारे आहोत. लाडक्या बहीण योजनेसाठी 3,700 कोटींचा धनादेश महिला व बाल विभागाला दिला आहे. म्हणजेच आत्ताचा जो जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे, तो 7वा हप्ता मिळण्यासाठी आत्ताच 3,700 रुपयाचा जो चेक आहे तो महिला व बालविकास खात्याकडे देण्यात आलेला आहे. आणि त्यात महिला व बालविकास खात्याने आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर, पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर ह्या योजनेचा जो लाभ आहे 1,500 रुपये, तो देखील वितरित केलेला आहे. तर लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास सुरुवात झाली असून 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे पडतील, असं योग्य स्पष्टीकरण अजित पवारांनी इथं केलेलं आहे. पहा, तर लाडक्या बहिणी योजनेचा जो 7वा हप्ता होता तो यायला सुरुवात झालेली आहे आणि 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा 7वा हप्ता पडणार आहे. तसेच अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. तर काय माहिती सांगितलेली आहे ते आपण पाहूया. तर पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून
4,000हून अधिक महिलांनी योजना नको असा अर्ज केला आहे. पहा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर 4,000 महिलांनी आम्हाला योजना नको आहे असा अर्ज केलेला आहे. तर असा अर्ज केलेला. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचा लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत. तर पहा, अतिशय महत्त्वाची माहिती की आपल्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी आहे की स्थानिक पातळीवरील शासकीय जे कार्यालय तर त्या ठिकाणी योजनेचा लाभ थांबवण्याची विनंती करणारे जे अर्ज येत आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहा, 4,000हून अधिक महिलांनी काय केलेलं आहे तर आम्हाला योजना नको असा अर्ज इथे आपल्या शासनाला केलेला आहे. पडताळणीत अपात्र ठरल्यास लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी होणार आहे त्या पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही अर्ज माघार मोहीम सुरू असल्याचं दिसत आहे. तर पहा की हे जे अर्ज माघार मोहीम आहे ते कशामुळे आहे तर आपण जी चर्चा ऐकत आहोत की पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास आपण ही रक्कम व्याजासहित घेणार आहोत. ही जी 1,500 रक्कम दिलेली आहे ती व्याजासहित परत घेणार आहोत अशी जी चर्चा आहे. तर या चर्चेच्या भीतीने आपल्या 4,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणीने काय केलेलं आहे तर आम्हाला ही योजना नको असा अर्ज आपल्या स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयामध्ये केलेला आहे. तर आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केलेली आहे. गेल्या महिन्यातही काही अर्ज आले होते. या महिन्यातही हे अर्ज येत आहेत. आपण या योजनेसाठी पात्र नाही असं लक्षात आल्याने काही महिला अर्ज भरून योजनेचा लाभ नाकारत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रामाणिक सुद्धा आहेत हे यातून सिद्ध होतंय असं आदिती तटकरे या मानलेल्या आहेत. पहा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. काही महिलांनी ही योजना आम्हाला नको असं म्हणत ह्या योजनेचे जे 6 हप्ते उचलले होते, जे 6 इन्स्टॉलमेंट त्यांनी घेतल्या होत्या त्या परत केलेल्या आहेत. म्हणजे जे 9,000 रुपये आतापर्यंत उचललेले होते ते 9,000 रुपये ह्या अपात्र असलेल्या बहिणींनी म्हणजेच अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींनी हे 9,000 रुपये परत देखील केलेले आहेत. तर यामधूनच असं दिसतंय की लाडक्या बहिणी प्रामाणिक सुद्धा आहेत